12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात विराम दर्शनासाठी 2500 मोजावे लागणार आहेत. दर्शनाचा काळा बाजार आणि दलालांकडून होणारी लुबाडणूक रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टने एक नवीन प्रस्ताव आणलाय. हा प्रस्ताव काय बघूयात. त्र्यंबकेश्वरात व्हीआयपी दर्शनासाठी नवा नियम. व्हीआयपी दर्शनासाठी 2500 रुपये मोजावे लागणार. देवस्थानच्या प्रस्तावावर संमिश्र प्रतिक्रिया. श्रावण महिना असो वा सुट्ट्यांचे दिवस, त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन अनेकदा बाहेरचे दलाल सर्वसामान्य भाविकांची फसवणूक करतात. हाच दर्शनाचा काळा बाजार रोखण्यासाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान समितीनं एक नवा नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मंदिरात पूर्व दरवाजानं मोफत तर उत्तर दरवाजानं 200 रुपयांची पेड पास अशी व्यवस्था आहे. मात्र नव्या प्रस्तावानुसार आता थेट गर्भगृहाच्या दरवाजापर्यंत जाण्यासाठी प्रत्येक तासाला 5 मिनिटांचा ब्रेक म्हणजेच विराम दिला जाईल. आणि या 5 मिनिटात थेट प्रवेश कोणाला मिळणार तर तब्बल 2500 रुपयांचे अधिकृत पास काढणाऱ्या व्हीआयपी भाविकांना. स्वतंत्र खिडकी. विराम दर्शनाच्या पाससाठी मंदिर प्रवेशद्वारावर स्वतंत्र खिडकी असेल. ओळखपत्र अनिवार्य. तिकीट खरेदीसाठी आधार कार्ड दाखवणं हे सक्तीचं असेल. मनगटी बँड. तिकिटासोबत संगणकीय कोड असलेला खास रिस्ट बँड दिला जाईल. स्कॅनिंग प्रवेश. मनगटावरील बँड स्कॅन केल्यानंतरच भाविकाला आता थेट प्रवेश मिळेल. मर्यादित वैधता. एकदा घेतलेलं तिकीट केवळ त्याच दिवसापुरती वैध असेल. 2500 रुपये प्रति माणसी घेऊन अतितातडीच्या दर्शनाचा प्रस्ताव नुकताच पारित केलेला आहे. सदरचा प्रस्ताव जरी पारित केला असेल तरी रांगेतील भाविक आणि देणगी दर्शन जे 200 रुपयाचे सशुल्क दर्शन यांच्या कोट्यामध्ये कोणताही फरक न पडता ते मात्र निर्वेधपणे अखंडपणे चालू राहील आणि ती प्रायोरिटी असेल. परंतु अति तातडीसाठी ज्या लोकांचे विमानाची तिकीट असतात किंवा रेल्वेची तिकीट असतात आणि मग त्यामुळे अवैध अशा दर्शनातला जे लोक या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतात तर भाविकांच्याच मागणीनुसार सदरचे दर्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. या निर्णयामुळे त्र्यंबकमध्ये सुरू असलेल्या दर्शनाचा लिलाव आणि त्यासाठी तयार झालेली गुंडांची साखळी मोडीत निघेल असा संस्थांचा दावा आहे. 2500 रुपयांच्या दर्शन उत्पन्नातून त्र्यंबकेश्वरातील भाविकांसाठी अन्नदान आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचं हॉस्पिटल सुरू करण्याची त्र्यंबकेश्वर संस्थाननं तयारी सुरू केली आहे. तसंच या निर्णयाचं पर्यटन असोसिएशननेही स्वागत केलं आहे. त्र्यंबकमध्ये 2500 रुपये व्हीआयपी दर्शनचे पास मिळणार आहे. आता त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही. पण माझं असं म्हणणं आहे की जसं महाकालेश्वरला कॉरिडॉर केलं आहे, खाटूश्यामला कॉरिडॉर केलं आहे, त्याप्रमाणे जर कॉरिडॉर केलं तर सर्वसामान्य माणसांना दर्शन व्यवस्थित घेता येईल आणि पटकन दर्शन होतं. त्यामुळे तर तसा विचार करावा गव्हर्नमेंटने. मिळेल पण सगळ्यांना नाही मिळणार ना. सगळ्यांना एवढी ऐपत नाही 2500 रुपये दर्शन करून यायचे. एक तर काही लोक बसने येतात, काही लोक गाड्या करून येतात, तर त्याचा फायदा नक्की होईल. दर्शन रांगेच्या काळा बाजारात त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानच्या विश्वस्ताला अटक करण्यात आली होती. दरम्यान यानंतर मंदिर समितीनं हा नवीन निर्णय घेतला. त्यामुळे मंदिर समितीचा हा फॉर्म्युला यशस्वी ठरणार का, दलालांना चाप बसणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. श्रीमंत भाविकांसोबत सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी किती वेळ लागेल, ज्यामध्ये मोफत आणि 200 रुपयाच्या दर्शनासाठी जे फलक लावावेत अशी मागणी भाविकांकडून होत आहे. इतकंच नाही तर प्रसादालय सुरू करून या भाविकांची क्षुधा शांती करावी अशी ही मागणी आता केली जात आहे. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.